नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, कोणत्याही संख्येला भाग जातो की नाही हे ओळखण्यासाठी अशी खतरनाक ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलोय की ज्यामुळे सर्वात अवघड वाटणारा प्रश्न तुम्हाला सर्वात सोपा वाटेल. उदाहरणार्थ 16,896 या संख्येला 33 ने भाग जातो की नाही कसं ओळखायचं. तर 99% लोक 33 ने भाग देत बसतील. इथं भागाकार करायची गरज नाही. यासाठी मी काय करील, मला इथं लक्षात येतंय की मला 99 घ्यावं लागतील आणि 99च्या जवळ आहे 100. म्हणजे मी इथं बेरीज करणार आणि गुणाकारामध्ये 10 करणार. 10 सक 60 बेरीज करणार. 9 8 6 14 हातचा आला 1749 उत्तर आलं. पुन्हा मी 10 पट करणार. 10 9 90 बेरीज सांगितली म्हणून बेरीज करणार. 4 9 7 16 म्हणजे 264. पुन्हा या 4 ला काट मारून त्याची 10 पट करणार. 10 चोक 40 होतात. पुन्हा बेरीज करायची आहे. 4 आणि 2 6. तर अशा पद्धतीने 66 हे उत्तर मिळालं. याच्या पुढे जायची गरज नाही. या 66 ला 33 ने भाग जातो का, तर जातो. याचा अर्थ 16,896 ला सुद्धा 33 ने भाग जातो. कॅल्क्युलेटर घ्या, चेक करून पहा मित्रांनो. एकदम जबरदस्त ट्रिक आहे. मला माहिती आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सर्वात जास्त खुश व्हाल की गणितामध्ये अशी सुद्धा जादू असते. भागाकार न करता आपण एखाद्या संख्येने भाग जातो की नाही सांगू शकतो. सर्व एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला समजावून सांगतो मित्रांनो. अजिबात काळजी करायची नाही. पण चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका. कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं. तर चला चॅनल सबस्क्राईब करा. सुरू करूया आजचा व्हिडिओ. कोणत्याही संख्येला भाग जातो की नाही कसं ओळखायचं. चला तर मित्रांनो, ट्रिक समजून घ्यायची आहे आपल्या ह्या व्हिडिओत. मी घेतले 50,463 भागिले 89. मी तुमच्या समोर भागाकाराच्या ठिकाणी अशी संख्या घेणार आहे की जनरली त्या संख्यांचा पाडा अवघड असतो किंवा माहित नसतो. म्हणजेच कोणत्या, तर त्या शक्यतो विषम संख्या. म्हणून विषम संख्यांच्या बाबतीत समजावून सांगतो मित्रांनो. 89 ने 50,463 ला भाग जातो की नाही कसं ठरवायचं. सर्वात पहिल्यांदा मित्रांनो काय करायचं पहा. पहिली अट काय आहे की भागाकार ज्या संख्येने करायचा आहे, भाग ज्या संख्येने द्यायचा आहे ती संख्या दशकाच्या जवळची असली पाहिजे. 1 ने कमी किंवा 1 ने जास्त. तुम्ही म्हणाल बाकीच्या संख्यांचं काय, मग सांगतो, काळजी करू नका. पहिल्यांदा हे समजून घ्या. 89 ही संख्या 90 ह्या दशकाच्या जवळची. बघा 90 हे दशक, 9 दशक आहे की नाही. 9 दशक म्हणजे 90 याच्या जवळची आणि याच्यापेक्षा 1 ने कमी आहे. पहिली अट काय, दशकाच्या कोणत्या तरी दशकाच्या ती जवळची असली पाहिजे आणि ती 1 ने कमी किंवा 1 ने जास्त असली पाहिजे. सगळ्या टाईपची उदाहरणं घेतो मी. आता ही 89 ने भाग द्यायचा आहे ना, ही 90च्या जवळची आहे आणि 1 ने कमी आहे. म्हणजेच इथं या 89 ने याला भाग जातो का नाही हे सगळ्यात सोपं आहे. मग जवळची असली तर कसं, इथं 89 ने भाग द्यायचा आहे. मग तिच्या जवळची दशक संख्या शोधा. ती 90 आहे. 90 म्हणजे 9 दशक. मग आपल्याला गुणायचं आहे 9 ने. 9 दशक होतात ना, मग 9 ने गुणायचंय. ही पहिली गोष्ट, 9 ने गुणायचं आहे. आणि 89 आणि हा 90 घेतला आपण, हे 89 पेक्षा जास्त आहे. यामध्ये 1 मिळवावा लागेल म्हणून इथं मिळवायचे आहे. ह्या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या रे, समजल्या. तुम्ही इथं ट्रिक लावू शकता आणि उत्तर शोधू शकता. बघा मी 9 पट शोधली. 9 पट कुठून मिळाली कळली तुम्हाला. आणि मला बेरीज पण करायची, हे पण लक्षात ठेवा. 9 पट करायची आहे आणि मिळवायचे आहे. आता मला 50,463 ला 89 ने भाग जातो का नाही चेक करायचंय. त्यासाठी माझ्याकडे दोन गोष्टी मला कळल्या. 9 पट करायची आहे आणि बेरीज करायची आहे. मग 9 पट कुणाची करायची, तर हा जो शेवटचा अंक आहे ना याची 9 पट करायची. बघा 9 त्रिक 27 होता, याला काट मारून टाका लगेच, त्याचं काम संपलं. 9 त्रिक 27 होता ना, ते 27 याच्या खाली लिहून घ्या.
लिहिले. आता यांची काय करायची, तर मी इथं शोधलं तुम्हाला बेरीज करायची आहे. बेरीज का, कारण 89 पेक्षा 90 हे जास्त आहे, मिळवावे लागतात तेव्हा 90 होतात. मग याची बेरीज करा. 7 आणि 6 13 होतील, 4 आणि 2 6 आणि 1 7 होईल, इथं 0 राहिला, इथं 5. आता 5073 उत्तर आलं. हीच क्रिया परत करायची. हे जे शेवटी 3 आहे याची पुन्हा काय 9 पट, 9 त्रिक 27, पुन्हा बेरीज 7 आणि 7 14, हातचा आला 1 2 आणि 1 3, इथं 5. पुन्हा या 4ची 9 पट, ज्याची पट केली ना तो अंक काढून टाका. 9 पट केली मग उत्तर येईल. 9 चोक 36 होतात, 36 मिळवायचे आहे. 6 आणि 3 9, 5 आणि 3 8. इथं येतंय का बघा लक्षात तुमच्या, इथे 89 उत्तर आलं. इथं 89 ने भाग द्यायचा होता, 89 ने ह्या 89 ला भाग जातो, म्हणून या संख्येला सुद्धा 89 ने भाग जातो. मित्रांनो की सोपी ट्रिक आहे मित्रांनो. तुम्हाला सुरुवातीला जोपर्यंत सराव होत नाही तोपर्यंत थोडंसं अवघड वाटू शकतं, अवघड वाटू नये म्हणून मी पुन्हा पुन्हा तुमचा सराव घेणार आहे मित्रांनो. सगळ्या टाईपची उदाहरणं घेणार. पहिल्यांदा मी ह्याच टाईपचे घेणार आहे जे दशकाच्या जवळचे असतात, 1 ने कमी किंवा 1 ने जास्त. चला पुढचं उदाहरण. 2 उदाहरणं तुमच्या समोर घेतली मित्रांनो. 69,651 ला 71 ने भाग जातो का, कसं ओळखायचं. 71 चा पाडा तयार करून याला भाग देत बसावा लागेल, तेवढा वेळ नसतो आपल्याकडं. डायरेक्ट उत्तर काढण्याची ट्रिक आपण समजून घेतोय. या ट्रिक मध्ये पहिली गोष्ट आपण काय पाहिली, 71 ने भाग जातो की नाही हे ओळखायचं आहे. मग 71 ही संख्या 70च्या जवळची आहे, ही पहिली अट लक्षात ठेवा. 70च्या जवळची आहे म्हणजे 7 दशक 70च्या जवळची आहे ना, हे 70च्या जवळची म्हणजेच गुणायचं किती ने मग 7 ने, 7 दशक आहे ते. आता बेरीज करायची, गुणल्यानंतर बेरीज करायची की वजाबाकी, तर 71 होते. 71च्या ऐवजी आपण 70 पकडले, 71 पेक्षा 70 कमी आहे, मग कमी करायचे म्हणजे वजा करायचं. या 2 गोष्टी कळल्या. 7 ने गुणायचं आणि वजाबाकी करायची. आता 69,651 याच्या शेवटच्या अंकाला 7 ने गुणायचं आणि वजाबाकी करायची. येतंय लक्षात. ह्या 1 ला काट मारू, 7 ने गुणू, 7 1 7, वजाबाकी करू. बघा 15तून 7 गेले 8, इथं राहिले 5, इथं राहिले 9, इथं राहिले 6. येतंय लक्षात. आता हा 8 आहे ना, याला पण 7 ने गुणू, 7 ने गुणायचंय आणि वजाबाकी करायची. 7 8 56 होतात, हे 8 का काढून टाकले. 15तून 6 गेले 9, इथं 8 राहिला, 8तून 5 गेले 3 6. ह्या 9 ला काट मारू आपण आणि 7 ने गुणू, 9 7 63, बरोबर. वजाबाकी करायची. 3तून 3 गेले 0, 7तून 6 गेला 0, उरले किती मित्रांनो, इथं 0 उरला. आणि 0ला कोणत्याही संख्येने भाग दिला तर भाग जातो, म्हणून 71 ने 0ला भाग जाईल का, तर जातो. म्हणून ह्या संख्येला सुद्धा 71 ने भाग जातो. सराव केल्यानंतर तुम्ही हे किती पटपट करू शकता. फक्त बेरीज करायची की वजाबाकी एवढंच काय ते बाकी राहतं. पुढचं उदाहरण बघा. 49 ने भाग जातो की नाही या संख्येला ओळखायचं आहे. तुम्ही काय करणार, 49च्या ऐवजी कोणती संख्या घेणार, आता 50 घेणार. तुमच्या लक्षात आलं 50 म्हणजे 5 दशक, म्हणून 5 ने गुणणार. 49 पेक्षा 50 हे 1 ने जास्त आहे म्हणून बेरीज करणार. ह्या 2 गोष्टी कळल्या. चला 5 पट करायची आणि बेरीज करायची. 7चे 5 पट, 7 5 35, बेरीज करायची. आता 6 5 11, 5 3 8 1 9, हे 28. तसेच 5 पट करायची, 5 1 5, बेरीज करायची. 9 5 14, 8 1 9, 2 अशी 2. 5 पट करायची, 4ची 5 पट 20, बेरीज करायची. 9 4, किती उत्तर आलं 49. 49 ने ह्या 49 ला भाग जातो, म्हणजे ह्या संख्येला सुद्धा 49 ने निशेष भाग जातो. मित्रांनो ही जी ट्रिक पाहिली आपण ना, ही ट्रिक कोणती होती, ज्या संख्या दशकाच्या जवळच्या होत्या, 1 ने कमी किंवा 1 ने जास्त. लक्षात ठेवा ही ट्रिक तेव्हाच काम करते जेव्हा भाग देणारी संख्या ही एखाद्या दशक संख्येच्या जवळची असली पाहिजे आणि 1 ने कमी किंवा 1 ने जास्तच असली पाहिजे. त्यापेक्षा जास्त फरक असला तर ही ट्रिक काम करत नाही.
मग मित्रांनो, समजा तुम्हाला 43 ने भाग द्यायचा जातो आहे की नाही ओळखायचं आहे. ही 43 संख्या 40च्या जवळची आहे, पण 40 पेक्षा 3 ने जास्त आहे. आपली ही ट्रिक चालेल का? तर चालेल, पण त्यामध्ये थोडासा बदल करायचा. तो कोणता? तो समजून घेऊ आपण आता. हे तर तुमच्या लक्षात आलंच. दशकाच्या जवळची 1 ने कमी किंवा 1 ने जास्त असेल तर या पद्धतीने जा. दशकाच्या जवळची असेल पण 1चा फरक नाही, अशा वेळेस काय करायचं ती उदाहरणं घेऊया आता. पण त्या अगोदर हे तुम्हाला आवडलं का मित्रांनो? ही ट्रिक आवडली का? आवडली असेल तर आपल्या व्हिडिओ लगेच लाईक करून टाका. पुढची उदाहरणं समजून घेऊया. चला तर मित्रांनो, 2 उदाहरणं आहे. इथं टाईप दुसरा आहे बघा. इथं 23 ने भाग द्यायचा आहे आणि 47 ने भाग द्यायचा आहे. भाग जातो की नाही हे कसं ओळखायचं? बघा, इथं 23 ने भाग द्यायचा आहे. 23 ही 20च्या जवळची आहे, पण 20 पेक्षा 3 ने जास्त आहे. म्हणजे आपण आत्ता जी ट्रिक पाहिली ना त्या पद्धतीने आपल्याला जाता येणार नाही. आपल्याला कोणती संख्या पाहिजे? जी दशकाच्या जवळची असली पाहिजे, 1 ने जास्त किंवा 1 ने कमी असली पाहिजे. इथं मात्र ती अट पूर्ण होत नाही. मग काय करायचं? मग ह्या 23चं रूपांतर असं करा, 23च्या अशी पट करा की जी एखाद्या दशकाच्या जवळची असेल. मग काय करावं लागेल मित्रांनो? इथं तुमच्या लक्षात येईल 23ला जर 1 ने गुणलं तर 23च उत्तर येतं. 23ला 2 ने गुणलं तर 46 उत्तर येतं. 46 पण चालणार नाही, बरोबर. 23 गुणिले 1 केला, 23 गुणिले 2 केले, 23 गुणिले 3 केले, 23 एके 23 येतात. हे तर चालणारच नाही आपल्याला माहिती. 23 दुने 46, 46 सुद्धा चालणार नाही, कारण 50 आणि 46 यामध्ये 4चा फरक आहे. 23 गुणिले 3 करा, 23 त्रिक 69 येतं. हे मात्र चालेल. काय केलं बघा मित्रांनो, आपली अट पूर्ण होण्यासाठी ही संख्या हिचं रूपांतर अशा संख्येत करा, अशा संख्येने हिला गुणा की ज्यामुळे ती आलेला गुणाकार हा एखाद्या दशकाच्या जवळचा राहील. 23ला 3 ने गुणलं 69 उत्तर आलं. 69 हे 70च्या जवळचे आहे. मग आपण याच पद्धतीने जाऊ. 1 ने कमी आहे, 1 ने 69 हे 69 मध्ये 1 मिळवावा लागतो, बरोबर. म्हणजे इथं जे काम करायचं आपल्याला ते बेरजेचं करायचं, जे उत्तर येईल ती बेरीज करायची. आणि 70 म्हणजे 7 दशक म्हणजे 7 ने गुणायचं. बस झालं काम तुमचं मित्रांनो. येतंय लक्षात? हेच तर शोधायचं आहे आपल्याला. बेरीज करायची की वजाबाकी करायची ते शोधायचं, आणि गुणायचं कितीने गुणायचं, आणि बेरीज करायची की वजाबाकी. हे तर सापडलं मित्रांनो आपल्याला. ते शोधलं कसं? बघा, असं गेलो आपण. येतंय लक्षात? 23 होते त्याऐवजी आपण 69च्या दिशेने जाऊ आणि आपल्याला इथं कळलं बेरीज करायची आहे आणि 7 ने गुणायचं आहे. हे तुम्हाला कळल्याबरोबर 7 ने गुणायचं आहे. 4ला 7 ने गुणा, 7 चोक 28 होतात. बेरीज करायची हे कळलं तुम्हाला. बेरीज करायची, इथं बेरीज करायची. मग 8 आणि 5 13 होतात. हातचा 1 आला, 2 आणि 1 3 होतात. 16शी 16. आता 7 ने गुणायचं आहे. याला काट मारा, 7 त्रिक 21. बेरीज करायची, 3 आणि 1 4, 16 आणि 2 18. ह्या 4ला काट मारा, 7 ने गुणायचं आणि बेरीज करायची. 7 चोक 28. बेरीज करायची, 8 आणि 8 16, 2 आणि 1 3, सॉरी 8 आणि 8 16, हातचा 1 आला, 2 आणि 1 3, हातच्याचं 1 4. 46 उत्तर आलं. 23 ने, ह्या 23 ने 46ला भाग जातो का? जातो. म्हणजे याला सुद्धा, ह्या संख्येला सुद्धा 23 ने निशेष भाग जातो. कसं ओळखलं बघा. सेम उदाहरण इकडे. हे जर लक्षात नसेल आलं ना, इथं करूया बघा आपण. इथं 47 आहे. आता 47 गुणिले 1 केला, 47 गुणिले 2 केले, 47 गुणिले 3 केले. काय होतंय बघा, 47 गुणिले 1 47. याचा तर उपयोगच नाही आपला. 47 दुने 7 दुने 14 होतात. म्हणजे याचा अर्थ 94 उत्तर येईल. हे पण चालणार नाही. 100 पेक्षा जास्त अंतर आहे त्याचं, किंवा 90 पेक्षा 4 ने मोठा आहे, 100 पेक्षा 6 ने लहान आहे. ते नाही चालणार. आपल्याला एकच फरक पाहिजे. 47 गुणिले 3 आहे ना, 7 त्रिक 21 होतील. हातचे 2 आले, 4 त्रिक 12 आणि ते 2 14. 141 मिळताय मित्रांनो इथं आपल्याला. आणि 141 हे 141 हे 140च्या जवळ आहे, बरोबर. आपल्याला मिळाले किती? 141. म्हणजे आपण ध्यानात कोणती ठेवायची संख्या आता? 141. 141 कोणाच्या जवळची आहे? 140च्या. आता बेरीज करायची का वजाबाकी?
तर 141 पेक्षा 140 हे लहान आहे ना, कमी आहे, म्हणजे वजाबाकी करायची. मग गुणायचं कितीने? 140 म्हणजे 14 दशक. कितीने गुणायचं? किती दशक आहे तेवढ्याने गुणायचं. 140 म्हणजे किती दशक? 10 म्हणजे 1 दशक, 20 म्हणजे 2 दशक, 50 म्हणजे 5 दशक, 100 म्हणजे 10 दशक, आणि हे 140 म्हणजे वरचे पुन्हा 4 दशक. 14 दशक 14ने गुणायचं. 14ने गुणायचं आणि वजाबाकी करायची. हे कळलं मित्रांनो? हे सहज लक्षात येईल तुमच्या. हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी इतका हळूवार घेतोय मी. 14ने गुणायचं आणि वजाबाकी करायची. ह्या 6ला 14ने गुणा, 14 सक 84. वजाबाकी करायची आहे, लक्षात ठेवा. बरोबर? इथं 12 होतील, 12तून 4 गेले 8, इथं 5 राहिले, 15 होतील 7, इथं 4 राहिले म्हणजे 34. 3478 आलं ना. आता ह्या 8ला 14ने गुणायचं. 14 8 112. 112 येतात मित्रांनो. वजाबाकी करायची की बेरीज? वजाबाकी. 7तून 2 गेले 5, 4तून 3 गेला, 4तून 1 गेला 3, 3तून 1 गेला 2, 235 आलं ना. पुन्हा घ्या 14 पंचे 70. वजाबाकी करायची. बघा आता लक्षात घ्या, 23 वजा 70 करायचे. कसं करायचं? इथं लक्षात घ्या मित्रांनो, इथं वजाबाकी करायचीच. ती उत्तर तुमचं ऋण येऊ नाहीतर धन येऊ, त्याच्याशी मतलब नाही. जे उत्तर येतं त्याला 47ने भाग जातो का, एवढंच चेक करायचं. मग 23 मधून 70 काढण्याऐवजी 70 मधून 23 काढा. हे 10तून 3 काढले, राहिले 7, इकडून उसना गेला 6 राहिले, 6तून 2 गेले, 6तून 2 गेले 4, 47 उत्तर आलं. म्हणजे ऋण 47 उत्तर येईल. बरोबर की नाही? या 47ने ह्या 47ला भाग जातो का? जातो. म्हणजे ह्या संख्येला सुद्धा 47ने निशेष भाग जातो. तुम्ही म्हणाल सर इथपर्यंत आम्हाला नाही जमायचं, मग 235 आहे ना, या 235लाच भाग देऊन बघा ना. 235ला 47ने भाग देऊन बघा. तुम्ही म्हणाल हा पण येत नाही आम्हाला, मग एक काम करा, इथं 200 हे 40 आहे, 4 25 होतात ना, 4 25 होतात, आणि हे 7 5 35 होतात. म्हणजे लक्षात घ्या 47ला जर 5ने गुणलं तर 235 उत्तर येणारच आहे. याचा अर्थ भाग 235ला पण जातो ना. इथंच काम होऊन जाईल तुमचं. नाही लक्षात आलं तर पुढे जा. येत आहे लक्षात मित्रांनो? इतकी सोपी ट्रिक आहे ना, की यानंतर एखाद्या संख्येला भाग जातो की नाही तुम्ही सेकंदात सांगू शकता. त्यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल. सरावाशिवाय गणित नाही मित्रांनो. गणिताची मजा जर तुम्हाला खरंच घ्यायची असेल ना, गणितातला आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल ना मित्रांनो, तर तुम्हाला या अशा ट्रिक्स समजल्या बरोबर याचा खूप सारा सराव करा. इतकी मजा येईल ना तुम्हाला, आणि त्यामुळे आपल्या तर्कशक्तीचा विकास होतो मित्रांनो. कारण आपल्याला अंदाज येत चालतो की काय होतंय नेमकं, आणि सराव व्हावा यासाठी अजून एक उदाहरण घेणार आहे मित्रांनो. पण त्या अगोदर अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची, ती सांगतो आणि मग उदाहरणाचा सराव घेतो पुन्हा एकदा. तुमचा सराव व्हावा म्हणून एक उदाहरण समोर घेतलंय, पण त्या अगोदर महत्त्वाचं सांगतो मित्रांनो. अशा टाईपची जी उदाहरणं येतात यामध्ये शक्यतो संख्या कोणत्या असतात बरं? त्या 23 असतील, 27 असतील, 29 असतील, 33 असतील, 37 असतील, 39 असतील. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का? एक तर 3 एकक स्थानी असेल, 7 असेल, 9 असेल, 3 7 9, किंवा एकक स्थानी 1 असणाऱ्या अशाच संख्या असतात इथं. आणि मग विचारतात भाग जातो की नाही ठरवा. कारण जनरली अशा संख्या ज्या असतात, ज्या विषम असतात, शक्यतो त्या मूळ संख्या असतात. तर अशा संख्यांचा पाडा आपल्याला माहीत नसतो, आणि मग तो पाडा तयार करा आणि भाग देत बसा. त्यासाठी खूप वेळ जातो. म्हणून तुम्हाला ही ट्रिक माहीत असली पाहिजे. बऱ्याच वेळा प्रश्न येताना काय येतो की 37ने खालीलपैकी कोणत्या संख्यांना भाग जातो, 37ने भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती, आणि 4 पर्याय दिले जातात. त्यातली एक संख्या ओळखायची असते. तर तुम्हाला ही ट्रिक जर माहीत असली ना, तुम्ही पटकन सांगू शकता. आणि म्हणून मित्रांनो मी या टाईपच्या संख्याच या व्हिडिओमध्ये घेतल्या. तुम्ही म्हणाल सर 52ने भाग जातो की नाही कसं ठरवायचं, किंवा 88ने भाग जातो की नाही कसं ठरवायचं. म्हणजे थोडक्यात समसंख्या जर आल्या तर त्यांनी भाग जातो की नाही कसं ठरवायचं, तर त्याचा मी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला देईन. या व्हिडिओमध्ये सगळंच एकत्र नको. या टाईपचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल, समसंख्यांनी कोणत्याही समसंख्येने कोणत्याही संख्येला भाग जातो की नाही कसं ओळखायचं, तर त्यासाठी तुम्हाला तो जर व्हिडिओ हवा असेल ना, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगायचं. म्हणजे मी पुढचा व्हिडिओ तो आणीन. पण आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हे महत्त्वाचं सांगायचं होतं, कारण जनरली याच अशाच टाईपच्या संख्या असतात
ज्या प्रश्नामध्ये विचारले जातात. तिथंही बघा 34,894 भागिले 37. आता 37 म्हटलं की आपल्याला पाडा तयार करणं जरा जड जातं. आपल्याकडे ट्रिक जर असली तर आपण पटकन सांगू शकतो भाग जातो की नाही त्या संख्येला. आणि म्हणून मित्रांनो, समसंख्या जर असतील तर या संख्यांनी भाग जातो की नाही हे कसं ठरवायचं या संबंधीचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरायचं नाही. नक्की तुमचा प्रतिसाद कळवा मित्रांनो. आता आपण समजून घेऊया 37 ने 34,894 ला भाग जातो की नाही. तर त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं आता काय करायचं. 37 ही संख्या 40च्या जवळची पण 3चा फरक आहे, चालणार नाही आपल्याला. मग इथं तुमच्या लक्षात येईल लगेच 7ला जर 3ने गुणलं तर 7 त्रिक 21 होतात ना, म्हणजे एकच स्थानी 1 येतोय. ती कुणाच्या तरी दशकाच्या जवळची असणार. मग 7 त्रिक 21, 2 हातचे आले, 3 त्रिक 9, 10 11, 111 मिळत आहे आपल्याला. 111 म्हणजे 110च्या जवळची ती, बरोबर ना. पण 111 ही 110च्या जवळची पण 1 ने कमी आहे, म्हणजे वजाबाकी करावं लागेल. गुणायचं कितीने मग, हे दशक किती आहे तर 11. बस काम झालं. वजाबाकी करायची आहे आणि 11ने गुणायचं आहे. या दोन गोष्टी तुम्हाला कळल्या की याचं उत्तर सोडवायला तुम्हाला काही अडचण येणार नाही. थोडा वेळ मी पॉज घेतो आणि सोडून बघा. चला ह्या संख्येला 37 ने भाग जातो की नाही ठरवा. वजाबाकी करायची की बेरीज करायची हे तर मी तुम्हाला शोधून दिलंच आहे. आणि कितीने गुणायचं ते पण शोधून दिलंय. राहिलंय काय काम कोणतं तुमचं. आता 11ने गुणा, शेवटचे अंक काट मारा आणि वजाबाकी करत चला. उत्तर येईल तुमचं. शेवटी जे छोटंसं उत्तर राहील ना त्याला 37 ने भाग जातो की नाही ठरवा. येतंय. नाही आलं तर काळजी नका करू मित्रांनो. अजून मी थोडा वेळ घेतो तुम्हाला सरावासाठी. सराव करा. आणि नाही आलं तर मी आहेच ना, समजावून सांगणारच आहे लगेच तुम्हाला. ठीक आहे चला. आता आपल्याला कळलं की 11ने गुणायचं आहे आणि वजाबाकी करायची आहे. तर आपण 11ने गुणू. ह्या 4ला गुणणार 11ने. 11 चोक 44 होतात, बरोबर. वजाबाकी करायची, करूया वजाबाकी. 9तून 4 गेले राहिले 5, 8तून 4 गेले राहिले 4, 34 जसेच तसे. पुन्हा 11ने गुणायचं. 11 5 55, बरोबर. वजाबाकी करा. इथं 14, 14तून 5 गेले 9, इथं राहिले 3, 13, 13तून 5 गेले 8, 8 आणि 5 13 आणि इथं राहिला 2, 289. पुन्हा 11ने गुणा. 99. वजाबाकी करा. तुम्हाला सांगितलं तर 28 मधून 99 वजा करायचे. वजा होणार नाही मग उलटी वजाबाकी करा. 9तून 8 गेला 1, 9तून 2 गेला 7. आता 71ला जातो का 37 ने भाग. हे उत्तर ऋणमध्ये येईल. आपल्याला ऋणमध्ये येतं की धनमध्ये येतं ते नाही महत्वाचं. हे जे 71 आले ह्या 37 ने 71ला भाग जातो का नाही जात ना. कारण 35 दुने 70 होतात, 36 दुने 72 होतात. 37 ने 71ला भाग जाणार नाही. म्हणजेच ह्या संख्येला 37 ने भाग जात नाही अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं. तर चला मित्रांनो, खूप साऱ्या उदाहरणांचा सराव करा. तुमचा जितका जास्त सराव ना तितकं गणित तुमच्या अंगवळणी पडेल. आणि महत्त्वाचं मित्रांनो, तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर त्यासाठी मी हा व्हॉट्सअप नंबर देतोय. ह्या नंबरवर मला मेसेज करा की मला ग्रुपमध्ये ॲड करा म्हणून. तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा टाका. मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये ॲड करून घेईन. त्या ग्रुपवर मी नवीन व्हिडिओ आला किंवा एखाद्याने कोणी वेगळा व्हिडिओ जर मागितला असेल कुठे तर मी त्या ग्रुपवर तो सेंड करत असतो. तर त्यासाठी तुम्हाला जर ग्रुप जॉईन करायचा असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर मला नक्की मेसेज करा मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तुमचा प्रतिसाद ह्या व्हिडिओच्या खाली लिहायला विसरायचं नाही. तुम्हाला समसंख्यांनी भाग जातो की नाही कसं ओळखायचं हे सुद्धा आम्हाला समजावून सांगा. हे तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमच्याकडून मला चॅनलसाठी सपोर्ट हवाय. चॅनलला सपोर्ट करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ खूप साऱ्या तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो. लवकरच भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद.